मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला तर त्यांना डोक्यावर घेऊन नाचू, ते आमचे कधी शत्रू नव्हते आताही नाहीत। 5 जानेवारीपर्यंत त्यांनी आरक्षणाबाबत निर्णय द्यावा, अन्यथा उपोषणाची तारीख जाहीर करू असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे। घाटकोपर इथे मनसे कार्यकर्त्यांनी उभाटा पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। दरम्यान विधानसभा निकालानंतर एवढ्या जल्लोषातही तुम्ही इकडे येताय, ते जिंकले त्यांच्याकडे जल्लोषच नाही, याचा अर्थ त्यांचा विजयावरती विश्वास नाही, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी महायुतीला टोला लगावला आहे। राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरलेला आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये नार्वेकरांनी अर्ज भरलेला आहे। पुन्हा एकदा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा विचार केला गेल्याने त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानलेले आहेत। दरम्यान तरुणांना संधी देणारं भाजप पक्ष असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। जळगावमध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर राष्ट्रवादीच्या मार्गावरती आहेत। दरम्यान राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देवकरांच्या प्रवेशाला विरोध केलेला आहे। देवकरांना पक्षात घेतल्यास अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचा इशाराही दिला आहे। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 12 डिसेंबरला होणार आहे। दरम्यान शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपद मिळणार याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील असं शंभूराज देसाई म्हणालेले आहेत। शिवसेनेने सर्व अधिकार शिंदेंना दिल्याचं देसाई म्हणाले। मंत्रिमंडळ विस्तार 3 महत्त्वपूर्ण टप्प्यामध्ये होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तीनही पक्ष आपापली नावं निवडतील, मग सीएम डीसीएम यांची बैठक होईल आणि मग अंतिम मंजुरीसाठी यादी दिल्लीमध्ये पाठवली जाणार अशी बातमी समोर येते। अबू आझमींची समाजवादी पार्टी भाजपाची बी टीम म्हणून काम करते अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। देश सत्यमेव जयतेवरती चालतो, सत्तामेव जयतेवर चालत नाही असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगासह महायुतीवरती निशाणा साधला आहे। शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार झालेलं आहे। या प्रगती पुस्तकात 2 माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार हे नापास झालेले आहेत, तर मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले 5 आमदार भरत गोगावले, शिरसाट, सरनाईक, खोतकर, शिवतारे हे पास झालेत। विरोधी पक्षातील नेते नाना पटोले, वडेट्टीवार आणि भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। विधानसभा उपाध्यक्षपद आणि विरोधी पक्ष नेतेपद आम्हाला मिळावं असा प्रस्ताव मवियाने मुख्यमंत्र्यांना दिला आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक काका देशमुख यांचं निधन झालेलं आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत अशोक काका देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे। यंदाच्या निवडणुकीमध्ये लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलेलं आहे, त्यामुळे विनाकारण भ्रम पसरवून ईव्हीएमवरती खापर फोडू नका असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांवरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे। वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये आकडेवारी सांगत त्यांनी पवारांच्या आरोपांचं खंडन केलं आहे। विरोधकांकडे कोणताही मुद्दा शिल्लक राहिलेला नाहीये, जेव्हा ते निवडणूक हरतात तेव्हा ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करतात असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिलंय। लोकसभेमध्ये आम्ही आमचा पराभव मान्य केला, त्यावेळेला विरोधकांनी ईव्हीएमवरती आरोप का केला नाही असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विरोधकांचा समाचार घेतलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रभू राम माला स्मारकावरून सांगावं की ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही असा सवाल करत अभिजित बिचुकले यांनी महायुतीवरती निशाणा साधलेला आहे। शरद पवारांचा एवढा दारुण पराभव महाराष्ट्रात होऊ शकत नाही असंही ते म्हणाले। धुळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून ईव्हीएम विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे। ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवरती मतदान घेण्यात यावं अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। विधानसभेमध्ये विरोधकांसह उर्वरित आमदारांनी आज शपथ घेतलेली आहे। यावेळेला काँग्रेस आमदार नाना पटोले, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत यांनी संविधानाचं पुस्तक हातात घेऊन शपथ घेतली आहे। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बहिष्कार टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी मवियाच्या सर्व आमदारांनी शपथ घेतली आहे। दरम्यान ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई आणि मनोज जामसुदकर हे शपथविधीसाठी अनुपस्थित होते। सरदेसाई पूर्वनियोजित दौऱ्यामुळे तर जामसुदकर प्रकृती बरी नसल्यामुळे अनुपस्थित राहिल्याची माहिती समोर येते। विक्रमगड विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार हरिश्चंद्र भोये यांनी विधानसभा सदस्यपदाची शपथ घेतलेली आहे। स्वर्गीय वसंतराव पटवर्धन आणि मूकबधिरांसाठी कार्य करणारे माधवराव काणे यांना वंदन करून त्यांनी शपथ घेतली। शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांनी शपथ
आज सभागृहात गाजलेली आहे। शपथ घेताना हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर प्रत्येक शब्द सांगत होते, मात्र तरी सुद्धा पाडवींना ते नीट उच्चारता आलेले नाही। सोलापूरचे भाजपाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन आज आमदारकीची शपथ घेतलेली आहे। मतदारांच्या आशीर्वादाने आणि माझं पालकत्व स्वीकारलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कृपेने मला आज या पदाचा मान मिळाला, असं कोठे म्हणाले। अमरावतीच्या धामणगाव मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार प्रताप अडसर यांनी विधानसभा सदस्यपदाची शपथ घेतलेली आहे। त्यांनी संस्कृतमध्ये शपथ घेत सर्वांचं लक्ष वेधलं आहे। विधानसभा सदस्यपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप आमदार जयकुमार रावल यांचं धुळे विमानतळावरती आगमन झालं। दरम्यान यावेळेला पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे। उमरखेडाचे आमदार किसन वानखेडे यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती साष्टांग दंडवत घातलेला आहे। त्यांच्या कृतीमुळे सर्वांचं लक्ष वेधलं आहे। विधानसभा निवडणुकीसंदर्भात जनतेच्या मनात शंका आहे, ईव्हीएम मध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे अशी शंका शरद पवारांनी व्यक्त केलेली आहे। मार्कडवाडीमध्ये जात पवारांनी आज ग्रामस्थांशी संवाद साधलाय। शरद पवारांनी मार्कडवाडीमधून ईव्हीएम वरती शंका उपस्थित केलेली आहे। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलेलं आहे। पवारांनी आता पराभव स्वीकारायला पाहिजे, त्यांनी जनतेचं मत स्वीकारावं। कार्यकर्ते खोटं बोलणाऱ्या नेत्यांच्या दबावाखाली त्यांनी येऊ नये असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। विधानसभेमध्ये आमची मतं चोरली गेली, 76 लाख मतं अचानक वाढली असा आरोप नाना पटोलेंनी केलेला आहे। तर बॅलेटवरती निवडणूक व्हावी, जनतेची इच्छा आहे, सरकारने जनभावनेचा आदर करावा अशी सुद्धा मागणी पटोलेंनी केली आहे। सत्तेतील सरकार जनतेच्या मनातील नाहीये, दिवसाढवळ्या लोकशाहीचा खून सुरू आहे असा आरोप नाना पटोलेंनी केलेला आहे। तर विधानसभेमध्ये आणि रस्त्यावर सुद्धा लढाई लढू असा इशारा पटोलेंनी दिला आहे। निवडणुकीमध्ये पराभव झाला की ईव्हीएम वरती टीका केली जाते, ही विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे असं म्हणत मार्कडवाडीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवरती हल्लाबोल केला आहे। ईव्हीएमच्या समर्थनार्थ गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती घोषणाबाजी केलेली आहे। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सत्ताधारी एकवटलेले पाहायला मिळाले। मरकडवाडीमध्ये भाजप नेते राम सातपुतेंच्या बाजूने असणारे ग्रामस्थही सक्रिय झालेले आहेत। राम सातपुतेंनी गावचा विकास केला, त्यामुळे त्यांना गावातून मतदान झालं असा दावा त्यांनी केलेला आहे। तर जानकरांनी ईव्हीएमवरती संशय घेण्यापेक्षा राजीनामा द्यावा, मग त्यांना सत्यस्थिती कळेल असं आव्हान सुद्धा या ग्रामस्थांनी दिलं आहे। बॅलेट पेपरवरती मतदान झाल्यास राजीनामा देतो असं वक्तव्य उत्तम जानकरांनी केलेलं आहे। माझ्यासाठी आमदारकी नाही तर लोकशाही महत्त्वाची आहे असं ते म्हणालेत। तसंच निवडणूक आयोगाने ऐकलं नाही तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागू असंही त्यांनी सांगितलं आहे। राम सातपुतेंनी रणजित मोहिते पाटलांचा उत्तम जानकरांवरती आरोप करत निशाणा साधलेला आहे। मोहिते पाटलांचं जानकरांचे पाळीव गुंड मार्कडवाडीतील ग्रामस्थांना धमक्या देत घाबरवतात असा आरोप त्यांनी केलेला आहे। तर मार्कडवाडी भाजपाचा आहे आणि राहील, त्यामुळे दिवा विजायच्या आधी फडफड करतो असा टोला सुद्धा त्यांनी लगावला आहे। बावनकुळेंनी शरद पवारांवरती हल्लाबोल केलेला आहे। शरद पवारांविषयी आदर आहे, मात्र त्यांनी खोटारडेपणा करू नये, त्यांनी पराभवातून धडा शिकून पुढे जायला हवा असा टोला सुद्धा लगावलेला आहे। तर शरद पवार पराभव लपवण्याचं काम करतायत, त्यामुळे मवियाच्या खोटारडेपणाला जनतेनं नाकारला असा हल्लाबोल सुद्धा केलेला आहे।